हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण आपल्या या द MPSC क्लासमेट यूट्यूब चॅनलवर 30 दिवसाची रिव्हिजन थ्रू क्वेश्चन्स ही जी काही सिरीज आपण सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये आपण दररोज 15 प्रश्न आणि त्या प्रश्नांमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण या ठिकाणी रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो. सो या सिरीजमध्ये आपण साधारणतः 5 विषय यामध्ये आपण दररोज 15 प्रश्न अशा पद्धतीने डिस्कस करत आहोत. सो आपण 5th वीकमधील जनरल सायन्स या संदर्भाने सामान्य विज्ञान या विषयांतर्गत जीवशास्त्र पार्ट 3 या ठिकाणी बघणार आहोत. याआधी आपण सामान्य विज्ञानाचे 2 पार्ट्स अपलोड केलेले आहे, याच्यामध्ये 15 प्रश्न प्रत्येकी अशा पद्धतीने ते आपण त्या ठिकाणी महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते आपण रिवाईज केलेलं आहे. ओके, सो आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, तो एकंदरीतच वनस्पतीच्या वर्गीकरणासंदर्भाने प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. वनस्पतीच्या वर्गीकरणासंदर्भात योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. अ. कृत्रिम वर्गीकरण प्रणाली कार्ल लिनायस यांनी केले. त्यानंतर ब विधान दिलेलं आहे, नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली जॉर्ज बेंथम व जोसेफ डॉल्टन हुकर यांनी अस्तित्वात आणली. आणि क स्टेटमेंट आहे, फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली इंग्लर व प्रँटल्स यांनी आणली. सो वनस्पतीच्या विविध वर्गीकरण प्रणाली जे डेव्हलप केले गेलेलं आहे, सो त्या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता यामध्ये आर्टिफिशियल जी काही क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे, त्यानंतर आहे नॅचरल क्लासिफिकेशन प्लांट आणि फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. सो याच्यामध्ये सर्वात आधी या ठिकाणी पहिला जो वर्गीकरण प्रणाली आहे, ज्याला आपण कृत्रिम वर्गीकरण प्रणाली किंवा आर्टिफिशियल वर्गीकरण प्रणाली म्हणत असतो. सो याच्यामध्ये वनस्पतीचे साधे निरीक्षण व बाह्य गुणधर्माच्या आधारावर जेव्हा वनस्पतीचे वर्गीकरण केले जातो, तर त्याला आपण आर्टिफिशियल वर्गीकरण प्रणाली म्हणत असतो. यामध्ये विशेषतः बाह्य गुणधर्म, बाह्यवृद्धीचे गुणधर्म व पुंकेसराची जी काही रचना आहे, तर यानुसार याचे वर्गीकरण केलेले असते. ओके, आणि ही जी काही वर्गीकरण प्रणाली आहे ती कोणी विकसित केलेली आहे, तर कार्ल लिनायस. ओके, सो कार्ल लिनायस यांनी कृत्रिम वर्गीकरण प्रणाली विकसित केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली. ओके, ज्याला आपण नॅचरल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अशा पद्धतीने म्हणत असतो. या नैसर्गिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट ही जी काही वर्गीकरण प्रणाली आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे, तर जॉर्ज बेंथम व जोसेफ डॉल्टन हुकर. ओके, या 2 शास्त्रज्ञांनी नैसर्गिक आधारावर वनस्पतीचे वर्गीकरण प्रणाली डेव्हलप केलेलं आहे. यामध्ये केवळ बाह्य गुणधर्मावरच नव्हे, ओके, सो वनस्पतीच्या केवळ बाह्य गुणधर्माचाच विचार न करता नैसर्गिक म्हणजेच काय, तर आंतर गुणधर्मावर देखील ही जी काही नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली आहे ती आधारलेली आहे. एकंदरीतच वनस्पतीची शरीररचना कशी आहे, ओके, सो या इत्यादी गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो आणि त्या पद्धतीने एखाद्या वनस्पतीचे वर्गीकरण केले जाते. सो त्याला नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली म्हटलं गेलेलं आहे. कोणी विकसित केलेले आहे, तर जॉर्ज बेंथम व जोसेफ डॉल्टन हुकर या 2 शास्त्रज्ञांनी हे डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर आहे फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली. याच्यामध्ये सजीवांच्या पूर्वजांच्या आधारावर, अर्थात जे काही इव्होल्युशनरी एन्सेस्टर आहे, एखादा वनस्पती असेल तर त्या वनस्पतीचे जे काही पूर्वज असेल किंवा त्या सिमिलर ज्या काही गोष्टी पूर्वज त्याचे वनस्पतीचे पूर्वज दाखवत असतील, तर कशा पद्धतीने ते फॉलोअप झालेलं आहे, तर त्याचा विचार करून जेव्हा वनस्पतींचे वर्गीकरण केले जातो, तर त्याला आपण फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली असे संबोधत असतो. ओके, सो थोडक्यात काय, तर साधारणतः पूर्वजांच्या वंशजाच्या आधारावर सजीवांचे अर्थात वनस्पतींचे वर्गीकरण करणे म्हणजेच फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली. कोणी विकसित केलेलं आहे, तर इंग्लर, प्रँटल्स आणि तक्तजान. ओके, सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. इंग्लर, त्यानंतर प्रँस्टल आणि तक्तजान या 3ही शास्त्रज्ञांनी फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली डेव्हलप केलेलं आहे. ओके, नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली कोणी, तर जॉर्ज बेंथम व जोसेफ डॉल्टन हुकर. आणि कृत्रिम वर्गीकरण प्रणाली विकसित केलेलं आहे कार्ल लिनायस. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी वनस्पतीच्या वर्गीकरण प्रणाली संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारलेला गेलेलं होतं. सो आता आपण प्रश्नाकडे येऊया. योग्य विधाने ओळखा. अविधान दिलेलं होतं, कृत्रिम वर्गीकरण प्रणाली कार्ल लिनायस यांनी डेव्हलप केलेलं आहे का, सो आपण हे बघितलेलं आहे. ओके, सो जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. त्यानंतर ब आहे नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली जॉर्ज बेंथम व जोसेफ डॉल्टन हुकर यांनी अस्तित्वात आणली. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली इंग्लर व प्रँटल्स. ओके, सो फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली
इंगलर व प्रँटस आणि तक्तजान या शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं आहे. त्यामुळे क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणजे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे अ, ब आणि क असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 आणि हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणासंदर्भाने जे वनस्पतीसृष्टी आपण अभ्यासात असतो ज्याच्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण क्रिप्टोगम्स, फॅनोग्राम्स म्हणजे बीजपत्री आणि अबीजपत्री अशा पद्धतीने आपण करत असतो. ओके, सो बीजपत्री, अबीजपत्री, त्याच्यानंतर आहे बीजपत्री आणि अबीजपत्रीमध्ये परत उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये अबीजपत्रीमध्ये आपण बघतो की थायलोफायटा, त्यानंतर आहे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ओके, सो त्याच्यामध्ये देखील संवहनी संस्था आणि असंवहनी संस्था, जे काही टेरिडोफायटा आहेत तर त्याला आपण संवहनी संस्था, कारण याच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते आणि एकंदरीतच त्यामध्ये संवहनी संस्था दिसायला लागतात. त्यामुळे याचं क्लासिफिकेशन आपण संवहनी संस्था म्हणून करत असतो. तर जे काही थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा आहे ते असंवहनी संस्था म्हणून आपण करत असतो. ओके, सो असंवहनी संस्था, सो अशा पद्धतीने आपण करत असतो. सो त्यातील जे काही थॅलोफायटा गट आहे ज्याला आपण शैवाळांचा गट म्हणत असतो, सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न ते दिलेला आहे. दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये डायरेक्ट विधान दिलेलं आहे. थॅलोफायटाचा समावेश अबीजपत्री गटात होतो, अविधान. त्याच्यानंतर ब विधानात दिलेलं आहे. याला वनस्पतीचे पूर्वज म्हणून ओळखले जाते. यामध्ये शैवाळांचा समावेश होतो. ड स्टेटमेंट आहे ऑक्सिजनचे स्थिरीकरण करण्यासाठी या शैवाळांचा वापर केला जातो. ई विधान आहे यात क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी असे वर्गीकरण केले जाते. एकंदरीतच या ठिकाणी थॅलोफायटा संदर्भाने जे काही विधान दिलेले आहेत तर या विधानावरून आपल्या जो काही थॅलोफायटा संदर्भात जो कन्सेप्ट आहे तो बऱ्यापैकी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. ओके, सो थॅलोफायटा किंवा थॅलोफाईट किंवा थॅलोबियोंट म्हणून देखील त्याला ओळखले जातो. थॅलोफायटा हे नाव थॅलॉइड बॉडी जी काही वनस्पती आहे तर त्याची थॅलॉइड बॉडी तयार झाल्यामुळे म्हणजेच अविभाजित शरीराच्या वैशिष्ट्यपूर्ण या वैशिष्ट्यावरून याला थॅलोफायटा हे नाव दिले गेलेलं आहे. थॅलोफायटांना वनस्पतीचा सर्वात आदिम प्रकार म्हणून ओळखले जातो. ओके, सो फार महत्त्वाचं आहे. याला वनस्पतीचा सर्वात आदिम प्रकार आणि म्हणूनच यासाठी सर्वात आदिम प्रकार असल्याकारणाने यालाच वनस्पतीचे जे काही वनस्पती आहेत तर त्यांचे पूर्वज म्हणून या थॅलोफायटा गटाला ओळखले जातो. ओके, सो लक्षात ठेवा वनस्पतींचा आदिम प्रकार म्हणजेच वनस्पतीचे पूर्वज म्हणून या थॅलोफायटा गटाला ओळखले जातात. हे बहुतेक ओलसर भागात म्हणजे ज्या ठिकाणी जलस्रोत आहेत, ओके, पाण्याचे जे काही स्रोत आहेत तर अशा ठिकाणी हे ग्रो होत असतात. यामध्ये पॉलीफायलेटिक गटाशी संबंधित असणारा एक थॅलोफायटा हा गट आपल्याला दिसून येतो. ओके, जे साध्या म्हणजेच सिंपल आणि थॅलॉइड वनस्पतीने बनलेला असतो. याच्यामध्ये संवहनी संस्था असते का तर या ठिकाणी आपल्याला संवहनी संस्था दिसून येत नाही. ओके, सो लक्षात ठेवायचं यामध्ये आपल्याला संवहनी संस्था दिसून येत नाही. संवहनी संस्था नसते कारण त्यांच्या शरीरात संवाहक ऊतींची कमतरता असते. जे काही टिश्यू असतात, ओके, ज्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम आपण जे टिश्यू आहेत ते बघत असतो, सो याच्यामध्ये त्या झायलम आणि फ्लोएम जे टिश्यू नसतात आणि म्हणूनच यामध्ये संवहनी संस्था डेव्हलप झालेल्या नसतात. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ते प्लांट किंवा याच्यामध्ये क्रिप्टोगमेचे, ओके, सो क्रिप्टोगमे म्हणजे काय तर हे अबीजपत्री या गटात मोडतात. ओके, सो या ठिकाणी क्रिप्टोगमे आणि फेनोरगमे. सो क्रिप्टोगमे याचा अर्थ होतो अबीजपत्री ज्याच्यामध्ये बिया दिसून येत नाही आणि फेनोरग्रमे याचा अर्थ ज्यामध्ये आपल्याला बीजे किंवा बिया दिसून येतात. सो याचा समावेश क्रिप्टोगमेमध्ये अर्थात अबीजपत्री वनस्पतीमध्ये होतो आहे. यामध्ये विशेषतः शैवाळ, त्याच्यानंतर लायकेन आणि कवक, ओके, सो कवकांचा समावेश होतो. शैवाळ, लायकेन, कवकांचा या ठिकाणी समावेश होतो. सो अल्गे, लायकेन आणि फंगी किंवा फंजाय, सो यांचा समावेश या ठिकाणी होतो आहे. याच्यामध्ये झायलम किंवा फ्लोएम या संवहनी संस्थांचा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या स्थिरीकरणासाठी या थॅलोफायटा गटातील वनस्पतींचा जो उपयोग आहे तो होतो आहे. ओके, सो थॅलोफायटाच्या संदर्भाने महत्त्वाचं जे काही कार्य आहे ते कार्बनचे स्थिरीकरण करणे. ओके, सो कार्बन डायऑक्साईडचे स्थिरीकरण करण्यासाठी थॅलोफायटा या गटाच्या वनस्पतींचा उपयोग होतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण घडून येण्यासाठी वनस्पतींना मदत मिळतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी थॅलोफायटाच्या संदर्भात दिलेलं होतं. आता प्रश्नात दिलेला आहे थॅलोफायटा या गटाचा समावेश अबीजपत्री गटात होतो का? सो बरोबर आहे. त्यानंतर आहे याला वनस्पतीचे पूर्वज म्हणून ओळखले जाते. आपण बघितलेलं आहे वनस्पतीचा सर्वात आदिम प्रकार आणि म्हणूनच याला वनस्पतीचे पूर्वज म्हणून ओळखले जातो.
क विधान दिलेलं आहे, शैवाळांचा समावेश होतो. याच्यामध्ये शैवाळ, लायकेन आणि फंजाय यांचा समावेश होतो. त्यानंतर आहे ऑक्सिजनचे स्थिरीकरण करण्यासाठी या शैवाळांचा वापर केला जातो. हे विधान चुकीचं आहे. ओके, सो ड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. सो ड विधान चुकीचं असल्याकारणाने आपण ड विधान असणारा पर्याय एलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर आहे ई, यात क्लोरोफायसी, त्याच्यानंतर फिओफायसी आणि रोडोफायसी या अशा वर्गीकरणाचा किंवा शैवाळांचा उपगटांचा समावेश क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी अशा वर्गीकरणात केला जातो. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, क्लोरोफायसी, त्याच्यानंतर आहे फिओफायसी आणि रोडोफायसी. सो अशा पद्धतीने या ठिकाणी थॅलोफायटाच्या संदर्भाने दिलेलं होतं. या ठिकाणी यामध्ये प्रश्नात एकंदरीत ड जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि अ, ब, क आणि ई हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 प्रकारचे प्रकाश संश्लेषण होतो आहे. ओके, एकंदरीतच जे काही फोटोसिंथेसिस वनस्पतींमध्ये घडून येतो त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेला आहे. तो HSK किंवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण कुठल्या वनस्पतीमध्ये दिसून येतो? पर्याय दिलेला आहे भुईमुंग, ऊस, सूर्यफूल, बटाटा. ओके, सो थोडक्यात आपण फोटोसिंथेसिस प्रक्रिया या ठिकाणी क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून समजून घेऊयात. प्रकाश संश्लेषण अर्थात फोटोसिंथेसिस ज्याला आपण म्हणत असतो त्याचे 2 प्रकार पडतात. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण 2 पद्धतीने होत असतो. एक आहे लाईट रिॲक्शन ज्याला आपण प्रकाश प्रतिक्रिया म्हणत असतो आणि दुसरा आहे डार्क रिॲक्शन. ओके, ज्याला गडद प्रतिक्रिया म्हटलं जातो आहे. प्रकाश प्रतिक्रिया किंवा लाईट रिॲक्शन कुठं घडून येतो तर जे काही वनस्पती अर्थात क्लोरोप्लास्ट, ओके, जे हरित लवक प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येतात तर त्या हरित लवकातील जो थॅलोकॉइड रिजन असते किंवा थॅलोकॉइड घटक असते तर त्यामध्ये लाईट रिॲक्शन ही जी काही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे ती दिसून येतो. वेअरॅज जे काही डार्क रिॲक्शन आहे, ओके, गडद प्रतिक्रिया, ते आपल्याला हरित लवकामध्ये असणाऱ्या स्ट्रोमॅटोमध्ये किंवा स्ट्रोम्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवायचं, लाईट रिॲक्शन किंवा प्रकाश प्रतिक्रिया प्रकाश संश्लेषण वनस्पतीच्या हरित लवकांमध्ये, ओके, क्लोरोप्लास्टमध्ये थॅलोकॉइड या भागात घडून येतो. तर स्ट्रोमामध्ये एकंदरीत डार्क रिॲक्शन जी काही प्रक्रिया आहे प्रकाश संश्लेषणाची ती घडून येतो. आता लाईट रिॲक्शन म्हणजे काय तर यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. ओके, सो जेव्हा वनस्पतीला प्रकाश संश्लेषण करायचं असते तर त्यावेळेस लाईट रिॲक्शनमध्ये म्हणजे दिवसा जी प्रकाश संश्लेषण घडून येते त्याला आपण लाईट रिॲक्शन म्हणत असतो आणि यामध्ये प्रकाशाची आवश्यकता असते. तर जे डार्क रिॲक्शन आहे ते डार्क रिॲक्शन आपल्याला प्रकाशाची गरज नसते. ओके, सो प्रकाशाची गरज असते अर्थात काय तर प्रकाशाची गरज नसताना देखील डार्क रिॲक्शन ही जी काही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे ती होत असते. यामध्ये पाण्याचे, ओके, जे काही बाष्प स्वरूपामध्ये वनस्पतींनी ग्रहण केलेलं पाण्याचे स्प्लिटिंग होऊन ऑक्सिजन व इलेक्ट्रॉन मुक्त होत असतात. सो लक्षात ठेवायचं आहे, लाईट रिॲक्शनमध्ये अर्थात दिवसा वनस्पतींनी बाष्प स्वरूपामध्ये जे काही पाण्याचे ग्रहण केलेले असते तर त्याचे स्प्लिटिंग होऊन ऑक्सिजन आणि इलेक्ट्रॉन हे मुक्त होत असतात आणि त्यापासून ऊर्जा तयार होत असतो. ओके, सो या लाईट रिॲक्शनचे परत 2 प्रकार पडतात, सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन. सो तुम्हाला याबद्दल बेसिक माहिती असं गृहीत धरतो. ओके, सो या ठिकाणी सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन. सो सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन हे केवळ फोटो सिस्टम 1मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे काय आहे ते तुम्ही याआधी रीड केलेलंच असाल किंवा माहिती नसेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर या संदर्भात जी काही कन्सेप्ट असेल ते तुम्ही चेक करू शकता. ओके, सो फोटो सिस्टम 1 ही यामध्ये केवळ सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन आपल्याला दिसून येतो. तर नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन जी प्रक्रिया आहे ती फोटो सिस्टम 1 आणि फोटो सिस्टम 2मध्ये देखील दिसून येतो. आता सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन या प्रक्रियेमध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी एकंदरीत पाण्याची गरज नसते. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, लाईट रिॲक्शन अंतर्गत 2 जे महत्त्वाचे प्रकार आहेत, सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन. सो सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशनमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी वनस्पतींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज नसते. ओके, सो पाण्याची आवश्यकता नसते. तर नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन या प्रक्रियेमध्ये जे फोटो सिस्टम 1 आणि फोटो सिस्टम 2मध्ये घडून येतात. सो यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते किंवा पाण्याची गरज असते. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर डार्क रिॲक्शनच्या बाबतीत जे स्ट्रोमॅटा किंवा स्ट्रोम्यामध्ये घडून येतो याला कार्बन रिॲक्शन अशाही देखील म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवायचं, डार्क रिॲक्शन
याला कार्बन रिॲक्शन देखील म्हटलं जातो आहे. प्रकाशाची गरज नसते. ओके, सो डार्क रिॲक्शन किंवा गडद प्रतिक्रिया प्रकाश संश्लेषण घडून येण्यासाठी प्रकाशाची गरज नसते. CO2चे स्थिरीकरण होत असते. ओके, सो याच्यामध्ये या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईडचे स्थिरीकरण घडून येत असतात. सो याचे 3 प्रकारामध्ये आपण डिवायडेशन करत असतो. सो C3 पाथवेज ज्याला कॅल्विन सायकल किंवा कॅल्विन पाथवे म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे C4 पाथवेज. ओके, HSK हॅज अँड स्लॅक पाथवे ज्याला म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कॅम पाथवे. ओके, सो अशा पद्धतीने 3 घटकामध्ये किंवा 3 प्रकारामध्ये डार्क रिॲक्शनची जी काही CO2 स्थिरीकरण प्रक्रिया आहे आणि त्याद्वारे प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जात असते. ओके, सो C3 पाथवेज जे असतात किंवा कॅल्विन सायकल पाथवेज कुठल्या वनस्पतीमध्ये दिसून येतात तर लक्षात ठेवायचं आहे गहू, भात, त्यानंतर कापूस, सोयाबीन या पिकांमध्ये C3 प्रकारचे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडत असते. त्याच्यानंतर आहे C4 पाथवेजमध्ये ज्याला आपण HSK किंवा त्यालाच हॅच अँड स्लॅक पाथवेज म्हटलं जातो, जे 1966मध्ये या शास्त्रज्ञांनी ही संकल्पना डेव्हलप केलेली आहे. हे विशेषतः गवतवर्गीय वनस्पतींमध्ये आपल्याला ही जी काही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे ती पार पाडत असताना दिसून येतो. ज्याच्यामध्ये मका अर्थात मेज, त्याच्यानंतर सुगर केन, ज्वारी, बाजरी इत्यादी गवतवर्गीय वनस्पतींमध्ये आपल्याला C4 प्रकारचे जी काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे ती दिसून येतो. त्याच्यानंतर आहे कॅम पाथवेज. ओके, ज्याला क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम पाथवेज एकंदरीतच निवडून किंवा कॅक्टस या वनस्पतीमध्ये जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाते. आणि अननस ओके इत्यादी स्वरूपाच्या जे काही वनस्पती असतात त्याच्यामध्ये कॅम पॅथवेज या प्रक्रियेने वनस्पती प्रकाश संश्लेषण करत असतात. याच्यामध्ये पाण्याची बचत होत असते. ओके, सो ड्राय एरियामध्ये कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये कॅम पॅथवेज करणारे जे काही वनस्पती आहेत ते स्वतःला तग धरून ठेवू शकतात किंवा ते तग धरून जिवंत राहू शकतात. ओके, उदाहरणार्थ राजस्थान सारख्या डेझर्टमध्ये कॅक्टस प्रकारची जी वनस्पती असतात तर त्यांची जी काही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया असते ती कॅम पॅथवे स्वरूपामध्ये असते. ओके, सो अशा पद्धतीने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसंदर्भाने या ठिकाणी आपण थोडक्यात रिवाईज केलेलं आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. कोणत्या वनस्पतीमध्ये HSK C4 पाथवे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडत असते? भुईमुंग, ऊस, सूर्यफूल, बटाटा. ओके, सो या ठिकाणी C4 प्रकारचे वनस्पती प्रक्रिया किंवा C4 प्रकारचे जे काही प्रकाश संश्लेषण आहे त्यामध्ये कुठल्या वनस्पतीमध्ये दिसून येतो किंवा पिकांमध्ये? मका आहे, ऊस आहे, ज्वारी, बाजरी. ओके, सो यामध्ये दिसून येतो. सो या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे ऊस, पर्याय क्रमांक 2. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक 2. ओके, सो पुढे जाऊ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणासंदर्भात जी काही वनस्पती सृष्टी आहे तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालील विधाने कोणत्या वनस्पती गटासंदर्भात आहे ते ओळखा. ओके, सो एकंदरीतच विधानांवरून आपल्याला वनस्पती गट या ठिकाणी ओळखायचं आहे. अविधान आहे, यांना उभयचर वनस्पती म्हणतात. त्यानंतर ब यात लिव्हरवर्ड्स, हॉर्नवर्ड्स आणि मोसेस यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे क विधान, या वनस्पती जमिनीची धूप कमी करतात. आणि ड स्टेटमेंट आहे या वनस्पती असंवहनी किंवा बिगर वाहिनीयुक्त असतात. ओके, सो कुठल्या वनस्पती गटासंदर्भाने जे काही विधान आहे ते दिलेलं आहे? टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा की आवृत्तबीजी. ओके, सो आवृत्तबीजी अर्थात काय तर जे बीजपत्री वनस्पती आहे त्याच्यामध्ये अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी हे प्रकार आहेत. ओके, सो कुठल्या प्रकारामध्ये या ठिकाणी दिलेले विधान आहे ते कुठल्या वनस्पती गटासंदर्भाने दिलेले आहे ते या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो एकंदरीतच हे जे काही वनस्पतीचे गट आहे ओके विधानांमध्ये दिलेले जे काही माहिती आहे तर त्यावरून आपण म्हणू शकतो की वनस्पती गट असणारा जो प्रकार आहे तो आहे ब्रायोफायटा. ओके, सो ब्रायोफायटा अंतर्गत हे जे काही वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये ब्रायोफायटाला उभयचर वनस्पती म्हटला जातो. याच्यामध्ये लिव्हरवर्ड्स, हॉर्नवर्ड्स आणि मोसेस यांचा समावेश होतो आहे. त्यानंतर ह्या वनस्पती जमिनीची धूप कमी करतात आणि असंवहनीयुक्त किंवा बिगर वाहिनीयुक्त या वनस्पती असतात. ओके, सो ब्रायोफायटा संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रायोफायटा ही सर्वात मूलभूत वनस्पती आहे जी जमिनीवर आढळू शकते. ओके, सो थोडक्यात काय तर ब्रायोफायटा पाण्यासोबतच किंवा ज्या ठिकाणी जलस्रोत आहेत तर त्यासोबतच जमिनीवर देखील ते राहू शकतात किंवा अडॉप्ट करू शकतात. यामध्ये लिव्हरवर्ड्स,
हॉर्नवर्ड्स आणि मॉस या नॉन वस्क्युलर प्लांटचा समावेश होतो. थोडक्यात काय तर जे काही असंवहनीयुक्त लिव्हरवर्ड्स, हॉर्नवर्ड्स आणि मॉसेस किंवा मॉस ज्याला म्हटलं गेलेलं आहे, हे नॉन वस्क्युलर प्लांट्स आहेत. ओके, जमिनीवर राहणाऱ्या वनस्पती आहेत आणि ते ब्रायोफायटा म्हणून या ओळखल्या जातात. ब्रायोफाइट्स सामान्यतः लहान असतात आणि ओलसर ठिकाणांना ते विशेष प्राधान्य देतात. ओके, ते जमिनीवर राहू शकतात आणि पाण्याच्या ठिकाणी देखील ते राहू शकतात. ओके, ब्रायोफाइट्सला सो या ब्रायोफायटा या वनस्पती गटाला वनस्पती वर्गाचे उभयचर म्हणून ओळखले जाते. ओके, सो लक्षात ठेवायचं, कारण ते सर्वप्रथम जमिनीवर राहू शकण्यासाठी जे काही वैशिष्ट्य आहे ते त्यांनी अडॉप्ट केलेलं असतं आणि म्हणूनच यांना उभयचर वनस्पती देखील म्हटलं जातो आहे. सो ब्रायोफाइट्स या गटाला उभयचर वनस्पती म्हटलं जातो आहे. आता ब्रायोफाइटची उदाहरणे. ब्रायोफाइट या गटामध्ये साधारणतः सुमारे 20,000 वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला असल्याचे दिसून येतो. यामध्ये 3 उपगटामध्ये याचे विभाजन केले जातो आहे, ज्यामध्ये मॉसेस किंवा मॉस, त्यानंतर आहे हॉर्नवर्ड्स आणि लिव्हरवर्ड्स. ओके, आता लिव्हरवर्ड्स, मॉसेस आणि हॉर्नवर्ड्स याचे वेगवेगळे उदाहरण देखील या ठिकाणी दिलेलं आहे. कॅलोब्रियम. ओके, लिव्हरवर्ड्स या अंतर्गत असणारे जे काही वनस्पती आहे त्याच्यामध्ये कॅलोब्रियम, मर्केन्शिया किंवा मर्चेन्सिया देखील म्हटलं जातो, रिकिया ज्याला रिकेट्सिया देखील म्हटलं जातो, पोरेला. ओके, सो पोरेला, पेलिया, रिकेट्सिया, मर्चेन्सिया, कॅलोब्रियम हे लिव्हरवर्ड्स या अंतर्गत असणारे ब्रायोफायटा वनस्पती आहेत. त्याच्यानंतर आहे मॉसेस किंवा मॉस अंतर्गत स्फॅग्नम, फुनेरिया आणि पॉलिट्रिचम. ओके, सो स्फॅग्नम, फुनेरिया आणि पॉलिट्रिचम यांचा समावेश या मॉसेस या अंतर्गत होतो आहे. त्यानंतर आहे हॉर्नवर्ड्स, अँथ्रोसेरॉस, नोटोथिलस आणि मेगासेरॉस. ओके, सो लक्षात ठेवायचं, हे नाव कदाचित विधानांच्या स्वरूपामध्ये आलं तर ते आपल्याला माहिती असायला हवं की कुठल्या गटामध्ये ते आढळतात. ओके, सो हॉर्नवर्ड्स, लिव्हरवर्ड्स आणि मॉसेस यांचा समावेश या ब्रायोफायटा या वनस्पती गटाअंतर्गत होतो आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रकाश संश्लेषणासंदर्भाने आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितले होतं. सो त्या संदर्भाने आणखी एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रकाश संश्लेषण संदर्भात योग्य विधाने ओळखा. वनस्पतीमधील पहिला टप्पा लाईट रिॲक्शन तर दुसरा टप्पा डार्क रिॲक्शनचा असतो. त्याच्यानंतर आहे लाईट रिॲक्शनमध्ये प्रकाशाची गरज असते. त्याच्यानंतर स्टेटमेंट आहे केल्विन सायकल हे डार्क रिॲक्शनचा प्रकार आहे आणि दिलेला आहे डार्क रिॲक्शन अभिक्रिया थॅलाकॉइडमध्ये घडून येतो. ओके, सो मागच्या स्लाईडमध्ये आपण जर विचार गेलं तर आपल्याला दिसून येईल की आपण त्या ठिकाणी बघितलेली होती की वनस्पतीमधील पहिला टप्पा लाईट रिॲक्शनाचा असतो आणि दुसरा टप्पा डार्क रिॲक्शनाचा असतो. म्हणजे 2 टप्प्यांमध्ये प्रकाश संश्लेषण ही जी काही प्रक्रिया आहे, फोटोसिंथेसिस, ती घडत असते. सो या ठिकाणी लाईट रिॲक्शनमध्ये प्रकाशाची गरज असते. ओके, सो लाईटची गरज या ठिकाणी दिलेलं आहे, प्रकाशाची गरज असते. ओके, सो पाण्याचे स्प्लिटिंग होऊन ऑक्सिजन युक्त आणि इलेक्ट्रॉनच्या स्वरूपामध्ये जी काही ऊर्जा आहे ते मुक्त होत असते. तर डार्क रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईडचे स्थिरीकरण होत असते, आपण हे बघितलेलं आहे. ओके, स्टेटमेंट दिलेलं आहे की लाईट रिॲक्शनमध्ये प्रकाशाची गरज असते. सो ते देखील योग्य आहे. केल्विन सायकल हे डार्क रिॲक्शनचा प्रकार आहे. आता केल्विन सायकल आपण मागच्या स्लाईडमध्ये गेलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की डार्क रिॲक्शनचा प्रकार आहे केल्विन सायकल. ओके, सो ज्याला C3 पाथवेज देखील म्हटलं जातो. सो हे डार्क रिॲक्शनचा प्रकार आहे का? सो जे विधानात दिलेलं आहे ते देखील या ठिकाणी योग्य आहे. आणि डार्क रिॲक्शन ही अभिक्रिया थॅलोकॉइडियामध्ये घडून येतो का? सो डार्क रिॲक्शन कुठल्या वनस्पतीच्या किंवा वनस्पतीच्या हरित लवकामध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये कुठल्या सेक्शनमध्ये घडून येतो? तर स्ट्रोमामध्ये घडून येतो. तर लाईट रिॲक्शन आपल्याला थॅलोकॉइडमध्ये घडून येताना दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे डार्क रिॲक्शन ही अभिक्रिया थॅलोकॉइडमध्ये घडून येतो हे चुकीचं आहे. ओके, सो विधान चुकीचं आहे, मात्र ब आणि स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे ब आणि ओके, सो इतर इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता. मागच्या स्लाईडमध्ये जे इन्फॉर्मेशन आहेत तेच इन्फॉर्मेशन या ठिकाणी परत दिलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रिये अंतर्भूत नाहीत? ओके, सो खालीलपैकी कोणती प्रक्रिया आहे जी श्वसन प्रक्रियेमध्ये वनस्पती श्वसनासंदर्भात या ठिकाणी दिलेली आहे अंतर्भूत नाही? केल्विन सायकल, सायट्रिक ॲसिड आम्ल सायकल, ग्लायकोलायसिस आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके,
आता आपण मागच्या स्लाईडमध्ये जेव्हा आपण फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण बघत होतो तर त्याच्यामध्ये आपण केल्विन सायकल बघितलेलं आहे, ज्याला आपण C3 पाथवेज म्हणत असतो. ओके, सो एकंदरीतच वनस्पती श्वसनासंदर्भाने केल्विन सायकल ही प्रक्रिया आपल्याला दिसून येत नाही. ओके, तर केल्विन सायकल ही प्रक्रिया आपल्याला फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाच्या बाबतीत दिसून येतो. त्यामुळे कुठलं अंतर्भूत नाही आहे या श्वसन प्रक्रियेत, तर केल्विन सायकल. ओके, त्याच्यानंतर आहे सायट्रिक आम्ल सायकल, ग्लायकोलायसिस, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ज्याला ETC म्हटलं गेलेलं आहे, ते आपण सबसिक्वेंट स्लाईडमध्ये बघणारच आहोत. ओके, सो ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांवरून वनस्पती संप्रेरकाचा योग्य प्रकार ओळखा. जे काही वनस्पती संप्रेरक आहे, ज्याला आपण प्लांट ग्रोथ हार्मोन, ओके, सो प्लांट ग्रोथ हार्मोन, ज्याला PGR किंवा PGH अशा पद्धतीने म्हटला जातो. सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. अविधान आहे, हे संप्रेरक वाढ प्रतिबंधक संप्रेरक म्हणून ओळखले जातो. त्याच्यानंतर आहे, याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात. स्टेटमेंट आहे, हे संप्रेरक पहिल्यांदा कापूस या पिकामध्ये शोधून काढले गेले. आहे, याला अँटोगोनिस्ट ऑफ जिब्रेलिन्स अशा पद्धतीने ओळखले जातो. ओके, सो कुठल्या वनस्पती संप्रेरकाच्या बाबतीत या ठिकाणी विधान दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. इथिलीन, सायटोकायनिन, ऑक्सिन, ॲब्सिसिक ॲसिड. ओके, आता हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत ते एकंदरीतच मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावरच आपण हे जे काही प्रश्न आहेत ते फ्रेम केलेले आहे. सो या ठिकाणी वनस्पतीच्या संप्रेरकासंदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. आता विधानांवरून आपल्याला काय दिसून येतं, तर याला स्ट्रेस हार्मोन म्हटलं गेलेलं आहे. नंतर आहे, वाढ प्रतिबंधक संप्रेरक म्हणून हे ओळखले जाते. सर्वात पहिले किंवा पहिल्यांदा कापूस या पिकामध्ये शोधून काढले गेलेलं आहे आणि याला अँटोगोनिस्ट ऑफ जिब्रेलिन्स म्हटलं जातो आहे. ओके, सो ॲब्सिसिक ॲसिड हे नैसर्गिकरित्या वाढ खुंटवणारे संप्रेरक म्हणून ओळखले जातो. ओके, सो वाढ खुंटवणारे संप्रेरक म्हणजे काय, तर वनस्पतीची वाढ होऊ देत नाही. ओके, थोडक्यात वाढ प्रतिबंधक संप्रेरक म्हणून ॲब्सिसिक ॲसिडला ओळखले जातो आणि ॲब्सिसिक ॲसिड हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 ॲब्सिसिक ॲसिड या ठिकाणी दिलेला पर्याय योग्य असणार आहे. आता याच्यामध्ये 15 कार्बन कंपाऊंड आणि 3 आयसोप्रोपिन कॅरोटिनॉइडपासून हे जे काही ॲब्सिसिक ॲसिड आहे ते बनलेलं असतं. वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या आढळते व वनस्पतीमध्ये कठीण परिस्थितीला स्त्रवले जाऊन तग धरण्यास मदत करण्याचे कार्य या ठिकाणी या ॲब्सिसिक ॲसिड हे जे काही हार्मोन आहे ते या हार्मोनमुळे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये देखील वनस्पती तग धरून जिवंत राहू शकतात. सो यासाठी ॲब्सिसिक ॲसिड हे जे काही हार्मोन आहे ते स्त्रवले जातो आहे, म्हणून याला स्ट्रेस हार्मोन देखील म्हटलं जातो आहे. ओके, एकंदरीत वनस्पतींना स्ट्रेस देऊन दीर्घ कालावधीसाठी त्याला जिवंत ठेवणे हेच या हार्मोन्सचे किंवा संप्रेरकाचे कार्य असते. आता सर्वात आधी हे जे काही वनस्पती हार्मोन आहे किंवा ॲब्सिसिक ॲसिड हार्मोन आहे ते केर्न्स व ॲडिकोट या 2 शास्त्रज्ञांनी, ओके, सो नाव लक्षात ठेवायचं आहे, केर्न व ॲडिकोट या 2 शास्त्रज्ञांनी हे संप्रेरक पहिल्यांदा शोधले आणि हे संप्रेरक कापसाच्या झाडामधून मिळाले. ओके, सो कुठल्या झाडामधून किंवा कुठल्या वनस्पतीमधून हे संप्रेरक पहिल्यांदा निदर्शनास आले, तर कापसाच्या झाडामधून किंवा कापूस या पिकाच्या झाडामधून केर्न्स व कार्न्स देखील म्हटलं जाऊ शकतो. कार्न आणि ॲडिकोट या शास्त्रज्ञांनी हे संप्रेरक शोधून काढलेलं आहे. ओके, सो उपयोग या ठिकाणी दिलेला आहे. पर्णरंध्रांना अर्थात जे काही स्टोमॅट आहे ते अर्धवट बंद करण्याचे कार्य हे करून ठेवतो आणि त्यामुळे जे काही बाष्पोत्सर्जन कमी होत असतो. ओके, ट्रान्सपायरेशन कमी होतो आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये देखील जी काही वनस्पती आहे ती तग धरून जिवंत राहू शकतात. हे संप्रेरक जिब्रेलिन संप्रेरकाचे अगदी विरुद्ध कार्य करत असते. ओके, सो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जिब्रेलिनचा विरुद्ध कार्य करत असते. ओके, सो जिब्रेलिन एकंदरीत वाढीसाठी जिब्रेलिन हे रिस्पॉन्सिबल असते. ओके, सो जिब्रेलिन जे काही हार्मोन्स आहेत संप्रेरक आहे ते वनस्पतीच्या वाढीसाठी कारक असते. ओके, सो याच्यामध्ये वनस्पतीचे इलोंगेशन घडून येतो. एकंदरीतच सेल डिव्हिजनमध्ये जिब्रेलिन्स कार्य करत असते, तर याच्या अगदी विरुद्ध ॲब्सिसिक ॲसिड असते. ओके, सो ॲब्सिसिक ॲसिडच्या बाबतीत जिब्रेलिन्स किंवा जिब्रेलिन्सच्या बाबतीत ॲब्सिसिक ॲसिड हे
अँटागोनिस्ट ऑफ जिब्रेलिन्स अशा पद्धतीने ओळखले जातो. ओके, सो अँटागोनिस्ट ऑफ जिब्रेलिन्स म्हणून या ॲब्सिसिक ॲसिड या प्रकाराला म्हटलं जातो आहे. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं होतं की ड विधान अँटागोनिस्ट ऑफ जिब्रेलिन्स. ओके, सो हे या ॲब्सिसिक ॲसिडच्या संदर्भाने दिलेलं आहे. क विधान होतं हे संप्रेरक पहिल्यांदा कापूस या पिकामध्ये शोधून काढले गेले. सो क या ठिकाणी योग्य आहे. स्ट्रेस हार्मोन म्हटला जातो, हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो स्ट्रेस हार्मोन देखील म्हटलं जातो आहे. आणि हे संप्रेरक वाढ प्रतिबंधक संप्रेरक म्हणून ओळखले जातो. ओके, सो वाढ प्रतिबंधक संप्रेरक कुठला आहे तर ॲब्सिसिक ॲसिड. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही इतर प्लांट्स हार्मोन आहेत तर वनस्पती संप्रेरकासंदर्भाने ज्याच्यामध्ये ऑक्सिन, जिब्बरलिन्स, सायटोकायनिन, ओके, इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड. सो ऑक्सिन या ठिकाणी वनस्पतीची वाढ घडवून आणण्यासाठी आणि सेल डिव्हिजनमध्ये अर्थात पेशी विभाजनासंदर्भाने ऑक्सिन जे काही घटक आहेत ते कार्य करत असते. त्याच्यानंतर आहे जिब्बरलिन्स, सेल इलॉंगेशन म्हणजे वनस्पतींची जी काही उंची आहे ती वाढवण्यासाठी ती कारणीभूत असते. त्याच्यानंतर पेशी विभाजनामध्ये हे कार्य करत असते. आणि जर्मिनेशन ऑफ सीड्स. ओके, प्रमोशन सीड्स ऑफ जर्मिनेशन जी काही पुनरुत्पादन प्रक्रिया आहे ती जलद गतीने घडवून आणण्याचे कार्य या जिब्बरलिन्स या संप्रेरकाच्या माध्यमातून होतो आहे. त्याच्यानंतर आहे सायटोकायनिन. सो सायटोकायनिन आपल्याला विशेषतः पेशी विभाजनासंदर्भात दिसून येतो. ओके, सो एकमेव वैशिष्ट्यपूर्ण जे घटक आहे ते लक्षात ठेवू शकता. पेशी विभाजनाच्या कार्यामध्ये सायटोकायनिन ही जी काही संप्रेरक आहे ती कार्य करत असते. त्याच्यानंतर आहे इथेलिन. इथेलिन हे विशेषतः रिपनिंग, ओके, फ्रूट रिपनिंगच्या बाबतीत अर्थात जे फळं असतात वनस्पतीला लागलेल्या किंवा झाडांना लागलेल्या फळांना पिकवण्याचे कार्य या इथेलिन संप्रेरकामुळे होत आहे. आणि ॲब्सिसिक ॲसिड एकंदरीतच डॉर्मेन्सी जी काही डॉर्मेन्सी आहे ती सीड डॉर्मेन्सी वाढवण्याचे कार्य करत असतो. आणि प्रमोट ऑफ अब्सिसन म्हणजे वृद्धत्वाकडे जाण्यासाठी जी काही संप्रेरक आहे ती कारणीभूत असते. ओके, सो अशा पद्धतीने वनस्पती संप्रेरकाच्या बाबतीत या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वनस्पती सृष्टी संदर्भाने वनस्पतीचे वर्गीकरण आपण बघतो. तर त्याच्यामध्ये जी बीजपत्री आणि अबीजपत्री गटामध्ये आपण विभाजन करत असतो तर त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात असा एकंदरीत प्रश्न आहे आणि PYQ आहे. ओके, सो कुठल्या तरी एक्झाममध्ये विचारण्यात आलेला, आय थिंक कंबाईनमध्ये विचारण्यात गेलेला प्रश्न आहे. एन्जिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, टेरिडोफायटा, क्रिप्टोगम्स. ओके, ॲज इट इज पर्याय देखील आपण हे घेतलेला आहे. सो ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आता स्टेट बोर्डच्या जे काही 11th स्टँडर्ड 11वीमध्ये जे काही बायो संदर्भात जे पाठ्यपुस्तक आहे तर त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं. सो प्लांट किंगडम. ओके, सो याच्या संदर्भाने एक क्रिप्टोगम्स ज्याला आपण अबीजपत्री वनस्पती आणि फेनोरोग्राम्स. ओके, सो फेनोरोगॅम्स ज्याला बीजपत्री वनस्पती आपण म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी क्रिप्टोगम्स म्हणजे काय तर अबीजपत्री वनस्पती आणि फेनोरोग्राम्स म्हणजे बीजपत्री वनस्पती. सो याच्यामध्ये नॉन व्हस्क्युलर प्लांट जे असंवहनी संस्था असणारे प्लांट्स आहे ज्याच्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा यांचा समावेश होतो. तर संवहनी संस्था असणारे वनस्पती याच्यामध्ये टेरिडोफायटा आणि जे काही फेनोरोग्राम्स अंतर्गत येणारे जे वनस्पती आहेत तर त्यांचा समावेश होतो आहे. ओके, व्हस्क्युलर प्लांट ज्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो संवहनी संस्था त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म अर्थात काय तर ज्यांचे बिया झाकलेले नसतात. ओके, सो अर्थात काय तर ते जे बिया आहेत ते नॅकेड स्वरूपामध्ये असतात, उघडी असतात. आणि अँजिओस्पर्ममध्ये ज्या वनस्पतींचे बिया हे झाकलेल्या स्वरूपामध्ये असतात. ओके, सो त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणत असतो. ओके, सो त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. सो व्हस्क्युलर प्लांट, जिम्नोस्पर्म म्हणजे ज्या वनस्पतींचे बिया हे झाकलेल्या नसतात आणि अँजिओस्पर्म म्हणजे काय तर ज्या वनस्पतींचे जे बिया असतात ते झाकलेल्या स्वरूपामध्ये असतात. सो ज्या झाडांची बी ही उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात असा प्रश्न विचारला गेलेला होता. सो अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, टेरिडोफायटा की क्रिप्टोगम्स. ओके, सर्वात आधी टेरिडोफायटा आणि क्रिप्टोगम्स. ओके, सो क्रिप्टोगम्स अंतर्गत बघितलेलं आहे ज्याच्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला बिया येताना किंवा
या क्रिप्टोगम्स अंतर्गत येणारे वनस्पती आहे त्याच्यामध्ये बी निर्माण होताना आपल्याला दिसून येत नाही. ओके, सो बिया याच्यामध्ये नसतात, त्यामुळे हे 2 पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर आहे एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. एन्जिओचा अर्थच होतो झाकलेल्या स्वरूपामध्ये. ओके, सो एन्जिओ आणि जिम्नोस्पर्म म्हणजे नॅक्ट स्वरूपामध्ये बिया दिसून येतात. ओके, सो बी उघडे असणारा जे काही वनस्पतीचा जो गट आहे तर ते आपण जिम्नोस्पर्म या गटामध्ये समावेश करत असतो. ओके, सो जिम्नोस्पर्म संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता. आता जिम्नोस्पर्म, ज्याला जिम्नोस म्हणजे नॅक्ट आणि स्पर्म म्हणजे सीड. ओके, सो उघडे बिया निर्माण करणाऱ्या फुलझाडांचा हा आदिम समूह म्हणून ओळखला जातो. बिया फळांनी म्हणजेच अंडाशयाने झाकलेल्या नसतात. ते संवहनी वनस्पती आहेत ज्यात ट्रॅकिड्ससह झायलम आणि फ्लोएम असतात. ओके, सो थोडक्यात जलवाहिन्या आणि रसवाहिन्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सो इतर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं आहे. आता जिम्नोस्पर्म त्यांच्या आकारानुसार बदलत असतात. सिक्विया सेम्पेविरेनस ही जगातील सर्वात उंच सजीव वनस्पती आहे. ओके, सो सिक्विया सेम्पेविरेनस जगातील सर्वात उंच सजीव वनस्पती. ओके, याला कॅलिफोर्नियाचे कोस्ट रेडवूड देखील म्हटलं जातो आहे. ओके, आणि हे जिम्नोस्पर्म या गटाअंतर्गत येतो. तर झामिया पिग्मिया सर्वात लहान जिम्नोस्पर्म वनस्पती आहे जी फक्त 25 सेंटीमीटर इतकी जी उंची आहे, तर या झामिया पिग्मियाची आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने सर्वात उंच सर्वात लहान वनस्पती या जिम्नोस्पर्म अंतर्गत कुठला आहे ते देखील विचारला जाऊ शकतो. उदाहरणास्वरूपात घ्यायचं झालं तर झामिया, थुजा, पेडोकार्पस, नंतर आहे जिंकोबो बिबुला, अराउकरिया आणि पायनस. ओके, ज्याला देवदार म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो देवदार लक्षात ठेवा, हे या जिम्नोस्पर्म अंतर्गत त्यांचा समावेश आपण करू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश या कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक पद्धतीने योग्य खोड आणि आवश्यक मुळांमध्ये प्रजनन केले जाते. ओके, सो थोडक्यात अलैंगिक पद्धतीने कुठल्या वनस्पतीच्या घटकामध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या वनस्पती अलैंगिक पद्धतीने म्हणजे प्रजनन होत असतात ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आणि त्यांचे जे प्रकार आहे अलैंगिक पद्धतीचे ते कोणकोणते आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, अशा ठिकाणी बडिंग, लेअरिंग, कटिंग आणि ग्राफ्टिंग अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो वनस्पतीचा कृत्रिम विस्तार ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये नवीन वनस्पती योग्य वातावरणामध्ये ठेवून त्यांची वाढ केली जाते. आणि ही जी काही वाढ आहे ती कृत्रिम पद्धतीने होत असते. ओके, सो कृत्रिमरित्या ही जी काही अलैंगिक पद्धतीने या वनस्पतींची जी काही वाढ आहे ती घडून आणली जाते, ज्यामध्ये कटिंग, लेअरिंग आणि ग्राफ्टिंग या 3 पद्धतींचा अवलंब केला जातो आहे. आता कटिंग म्हणजे काय, तर एखाद्या वनस्पतीचे जे काही पार्ट्स आहेत किंवा जी ब्रांचेस आहेत, ओके, ते काढून दुसऱ्या एखाद्या कुंडीमध्ये ते लावले जाते आणि त्या वनस्पतीला ग्रो केला जातो, तर त्याला कटिंग पद्धतीने प्रजनन देखील म्हटलं जातो किंवा त्याला वनस्पतींची पुनर्जनन देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो त्याच्यानंतर आहे लेअरिंग. लेअरिंग म्हणजे साधारणतः आपण वडाचं झाड जर बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये जे काही शाखा आहेत, ओके, जे फांद्या आहेत ते खालती जमिनीवर लागल्याच्यानंतर ते परत ग्रो व्हायला सुरुवात होतात. ओके, सो मूळ त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या मुळांची रचना झालेली असते, सो त्याला लेअरिंग म्हटलं जातो आहे. त्याच्यानंतर आहे ग्राफ्टिंग. एखाद्या वनस्पतीचा जो काही वरचा भाग आहे तो कापून त्याच प्रकारच्या वनस्पतीमध्ये ते रॅप्ड स्वरूपामध्ये दुसऱ्या वनस्पतीला त्या ठिकाणी रॅप केला जातो किंवा ते लावला जातो किंवा जोडला जातो, सो त्याला ग्राफ्टिंग म्हटलं गेलेलं आहे. आणि तशा पद्धतीने ग्राफ्टिंगच्या स्वरूपात देखील ते प्लांट्स ग्रो करता येतो. ओके, सो कटिंग, लेअरिंग आणि ग्राफ्टिंग हे जे काही वनस्पती कृत्रिम पद्धतीने किंवा अलैंगिक पद्धतीने घडून येणारी जी काही प्रक्रिया किंवा प्रकार आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, सो लेअरिंग पद्धतीत वनस्पतींची एक फांदी जमिनीच्या दिशेने खेचली जाते. ओके, सो लेअरिंग पद्धतीमध्ये एक फांदी जमिनीच्या दिशेने खेचली जाते आणि त्याचा काही भाग ओलसर मातीने झाकला जातो आणि फांदीचा अग्रभाग जमिनीच्या वर उघडे पडते आणि अशा पद्धतीने ती जी काही फांदी आहे ती ग्रो करत असते. ओके, ग्राफ्टिंगमध्ये 2 वेगवेगळ्या वनस्पतींचे कापलेले देठ. ओके, सो 2 वेगवेगळ्या वनस्पतींचे कापलेले देठ एक मुळासह आणि दुसरे मुळाविना. ओके, सो एक मुळासह आणि दुसऱ्या मुळाविना एकत्र जोडले जाते आणि अशा पद्धतीने एकच वनस्पती म्हणून ते नंतर जे काही प्लांट आहे ती ग्रो करत असतात. ओके, आता प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक पद्धतीने किंवा अलैंगिक पद्धतीद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांमध्ये प्रजनन केले जातो. ओके, सो योग्य खोड आणि
आवश्यक मुळांमध्ये जे काही वाढ आहे ती केली जाते, ते कुठली पद्धत आहे तर ग्राफ्टिंग. ओके, सो ग्राफ्टिंगच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता आणि हे देखील या ठिकाणी मागील वर्षामध्ये विचारलेला प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे पेशी श्वसनासंदर्भाने, वनस्पतीच्या पेशी श्वसन, ज्याला रेस्पिरेशन इन प्लांट्स म्हटलं जातो. सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालील अयोग्य विधाने ओळखा. ओके, सो चुकीचं विधान कुठलं आहे ते या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. वनस्पतीतील पेशी श्वसनाचा पहिला टप्पा हा ग्लायकोलायसिस प्रक्रियेने सुरू होतो. ब आहे ऑक्सिजन उपलब्ध असल्यास क्रेब सायकल सुरू होतो. स्टेटमेंट आहे वनस्पतीच्या ऑक्सिश्वसन प्रक्रियेत एकूण 30 ATP तयार होतात. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा ATP तयार होतात. आणि TCA. ओके, सो TCA सायकल हॅन्स क्रेब यांनी शोधले. ओके, सो त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. ओके, सो विधानांमध्ये परत एकदा रीड करूयात. वनस्पतीमधील पेशी श्वसनाचा पहिला टप्पा ग्लायकोलायसिस प्रक्रिया आहे का? ब विधान आहे ऑक्सिश्वसन किंवा ऑक्सिजन उपलब्ध असल्यास क्रेब सायकल सुरू होतो. क आहे वनस्पतीच्या ऑक्सिश्वसन प्रक्रियेत एकूण 30 ATP तयार होतात. आणि ड आहे TCA सायकल हॅन्स क्रेब यांनी शोधले. सो कुठला विधान या ठिकाणी चुकीचं आहे? ओके, आपल्याला अयोग्य या ठिकाणी फाइंड आउट करायचं होतं. आता जे विधान दिलेलं आहे तर त्यावरून आपल्याला काय दिसून येतं? सो थोडक्यात आपण आधी वनस्पती संदर्भाने जे काही श्वसन प्रक्रिया ते या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. आता आपण मागे बघितले की फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे आणि वनस्पती श्वसन ही प्रक्रिया दोन्ही वेगवेगळे आहेत. ओके, सो त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे. फोटोसिंथेसिस प्रक्रिया, ज्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आपण म्हणत असतो, ते एकंदरीतच हरित लवकामध्ये, वनस्पतीच्या हरित लवकामध्ये ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडून येते, आपण बघितलेलं आहे. ओके, हरित लवक म्हणजे काय तर क्लोरोप्लास्ट. आणि रेस्पिरेशन इन प्लांट्स अर्थात वनस्पती श्वसन वनस्पतीच्या कुठल्या भागामध्ये घडून येतो तर एक आहे पेशीद्रव्य, ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणत असतो, आणि दुसरा आहे तंतुकणिका अर्थात मिटोकॉन्ड्रिया. या 2 घटकामध्ये किंवा या 2 वनस्पतीच्या भागामध्ये आपल्याला वनस्पती श्वसन ही प्रक्रिया पार पाडत असते किंवा पार पाडली जाते. ओके, सो वनस्पती श्वसनासंदर्भाने पहिला जो टप्पा असतो तो ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया किंवा हे जे काही टप्पा आहे तर याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणादरम्यान जे काही वनस्पतींनी अन्न ग्रहण केलेलं असतं किंवा जे फूड्स त्यांनी ऑब्झर्व केलेले असतात तर ते एकंदरीत ग्लुकोज फॉर्ममध्ये ते साठवून ठेवलं जातं आणि त्या ग्लुकोजचे पायरुवेट ॲसिडमध्ये किंवा पायरुवेट स्वरूपामध्ये जेव्हा रूपांतर होतं तर ती जी काही प्रक्रिया आहे, ओके, सो त्याला ग्लायकोलायसिस प्रक्रिया म्हटलं जाते आहे. ओके, सो लक्षात ठेवा ग्लायकोलायसिस प्रक्रिया अर्थात ग्लुकोजचे विघटन करून पायरुविक ॲसिडमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया, सो त्याला ग्लायकोलायसिस प्रक्रिया म्हटलं जातो. आणि ते पायरुवेटमध्ये ते जे काही ग्लुकोज आहे ते त्या ठिकाणी ग्लायकोलायसिस प्रक्रियेनंतर ते तयार झालेलं असतात. त्याच्यानंतर जर ऑक्सिजन उपलब्ध नसेल आणि ऑक्सिजन उपलब्ध असेल अशा पद्धतीने दोन्ही प्रकारे त्याच्यामध्ये जी रेस्पिरेशन प्लांट्स आहेत, ओके, वनस्पतीचे श्वसन आहे त्याच्यामध्ये बायफर्केशन केलं जातं आहे. जर ऑक्सिजन उपलब्ध असेल तर ते पुढची जी प्रक्रिया आहे ती मिटोकॉन्ड्रियामध्ये घडत असते आणि एकंदरीतच या मिटोकॉन्ड्रिया दरम्यान क्रेब सायकल आणि ज्याला सायट्रिक ॲसिड सायकल, ओके, सो सायट्रिक ॲसिड सायकल किंवा त्यालाच TCA किंवा ट्रायकार्बोलिक ॲसिड सायकल देखील म्हटलं जातं. ओके, सो TCA ट्रायकार्बोलिक ॲसिड सायकल देखील म्हटलं जातो. सो क्रेब्स चक्र. त्याच्यानंतर आहे दुसरी जी प्रक्रिया आहे क्रेब्स सायकलनंतर टर्मिनल ऑक्सिडेशन. आता टर्मिनल ऑक्सिडेशनमध्ये 2 परत उपप्रकार दिसून येतात ज्याच्यामध्ये ETC, ओके, ज्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ओके, सो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हटलं गेलेलं आहे ETC. आणि त्याच्यानंतर दुसरा जी प्रक्रिया आहे दुसरा उपप्रकार जो शेवटचा टप्पा असतो या प्लांट रेस्पिरेशन अंतर्गत ऑक्सिजन उपलब्ध असल्यास ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. ओके, सो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन हा शेवटचा टप्पा आपल्याला या प्लांट रेस्पिरेशन अंतर्गत आपल्याला दिसून येतो. जर ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यास जी प्रक्रिया आहे ती सायटोप्लाझममध्ये घडत असते आणि ते एकंदरीत किण्वन प्रक्रियेच्या माध्यमातून जे काही ग्लुकोज आहे तर ग्लुकोज किंवा पायरुवेट ॲसिडमध्ये किंवा पायरुवेट स्वरूपामध्ये जे ग्लुकोज असतात तर त्याचे रूपांतर इथेनॉल किंवा लॅक्टिक ॲसिडमध्ये होत असतो. ओके, ज्याला आपण किण्वन प्रक्रिया म्हणत असतो. सो त्याचे रूपांतर इथेनॉल आणि लॅक्टिक ॲसिड यामध्ये होत असतो. ओके, सो ऑक्सिजन उपलब्ध नसेल तेव्हा ही प्रक्रिया पार पाडली जाते आणि ऑक्सिजन उपलब्ध असेल तर पुढची प्रक्रिया पार पाडून ती एकंदरीतच ATPच्या स्वरूपामध्ये
वनस्पती जी काही ऊर्जा आहे ती तयार करत असतो आणि म्हणूनच ATPला ऊर्जेचे चलन, ओके. सो ऊर्जेचे चलन म्हटलं जातं आहे, ओके. सो लक्षात ठेवायचं आहे, ATPला ऊर्जेचे चलन म्हणून ओळखले जातो. सो अशा पद्धतीने वनस्पती रेस्पिरेशन संदर्भाने या ठिकाणी आपण थोडक्यात हे बघितलेलं आहे, ओके. सो ग्लुकोजमध्ये ग्लुकोजचे पुढे जाऊन ग्लायकोलिसिस प्रक्रियेमध्ये पायरुव्हेट स्वरूपामध्ये रूपांतर होत असतो. त्याच्यानंतर जर ऑक्सिजन प्रेझेंट नसेल किंवा ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर फर्मेंटेशन प्रक्रियेने अर्थात किण्वन प्रक्रिया सुरू होतं आणि त्यामध्ये इथेनॉल आणि लॅक्टिक ॲसिड तयार होत असतात. जर ऑक्सिजन उपलब्ध असेल तर ऑक्सिडेटिव्ह कार्बोक्झिलेशन ही जी काही प्रक्रिया ती सुरू होते आणि त्या अंतर्गत क्रेब्स सायकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आणि जी काही ATPच्या स्वरूपामध्ये जी ऊर्जा आहे ती रूपांतर होत असते आणि वनस्पती ते साठवून ठेवू शकतात, ओके, किंवा ठेवत असतात. आता या ठिकाणी दिलेलं आहे की वनस्पतीतील पेशी श्वसनाचा पहिला टप्पा ग्लायकोलिसिस प्रक्रियेनं सुरू होतो का? सो योग्य आहे, आपण बघितलेला आहे. पहिला जो टप्पा असतो तो ग्लायकोलिसिस प्रक्रियाने सुरू होत असतो आणि ही जी काही ग्लायकोलिसिस प्रक्रिया आहे ती एकंदरीतच पेशी द्रव्यामध्ये घडत असते, ओके. सो सायटोप्लाझम ज्याला आपण म्हणत असतो. सो ग्लायकोलिसिस प्रक्रिया सायटोप्लाझममध्ये घडत असतो. ब आहे, ऑक्सिजन उपलब्ध असल्यास क्रेब्स सायकल सुरू होतो, हे आपण बघितलेलं आहे. ऑक्सिजन उपलब्ध असेल तर त्याच्यानंतरच क्रेब्स सायकल सुरू होतो, अदरवाईज ते किण्वन प्रक्रियेच्या माध्यमातून इथेनॉल किंवा लॅक्टिक ॲसिडमध्ये त्याचे रूपांतर होत असतात. त्याच्यानंतर आहे वनस्पतीच्या ऑक्सिश्वसन प्रक्रियेत एकूण 30 ATP तयार होतात, ओके. सो आता ATP या अंतर्गत जे काही वेगवेगळे NADH, FADH हे जे काही संकल्पना आहेत ते तुम्हाला याबद्दल माहिती असेल असे गृहीत धरतो, ओके. सो माहिती नसेल तर गुगल करा किंवा यूट्यूबवर तुम्हाला ती संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. आता NADH किंवा FADH, थोडक्यात NADH म्हणजे काय तर निकोटिनामाइड ॲडेनाईन डायक्लोन्यूक्लियोटाइड, ओके. सो हे एक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये म्हणजे ATP, ओके. ATP म्हणजेच ॲडोनिसिन ट्रायफॉस्फेट, ओके. हे जे काही ऊर्जेचे चलन आहे ज्याला आपण वनस्पती प्रकाशसंश्लेषणानंतर आणि विशेषतः फोटो रेस्पिरेशन प्रक्रियेनंतर शेवटी ज्या ऊर्जेच्या स्वरूपामध्ये जी काही ऊर्जा साठवून ठेवल्या जातो तर ते ATPच्या स्वरूपामध्ये असतो, ओके. त्याही आधी NADH आणि FADH नावाचे जे काही ऊर्जा स्वरूपामध्ये जे घटक असतात तर ते या पेशी श्वसनाअंतर्गत तयार होत असतात, ओके. सो ग्लायकोलिसिस प्रक्रियेअंतर्गत किती ATP तयार होतात तर लक्षात ठेवायचं 8 ATP तयार या ग्लायकोलिसिस प्रक्रियेदरम्यान वनस्पती करीत असतात, ओके. थोडक्यात 8 ATP ऊर्जा वनस्पती या ग्लायकोलिसिस प्रक्रियेदरम्यान करत असतो. त्याच्यानंतर आहे क्रेब्स सायकल अंतर्गत 30 ATPचा समावेश होत असतो, ओके. सो क्रेब्स सायकल अंतर्गत 30 ATP ऊर्जा तयार केल्या जातो आहे, ओके. थोडक्यात एकूण ऑक्सिश्वसनामध्ये एकूण ATP किंवा ऊर्जा जे तयार केल्या जातो वनस्पतीद्वारे ते 38 ATP तयार होत असतात, ओके. सो 38 ॲडोनिसिन ट्रायफॉस्फेट या स्वरूपामध्ये जी काही ऊर्जा आहे ती तयार केली जाते. सो 38 ATP एकूण या ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. आता जे विधान दिलेलं होतं वनस्पतीच्या ऑक्सिश्वसन प्रक्रियेत एकूण 30 ATP तयार होतात. सो हे या ठिकाणी चुकीचं आहे. 30 ATP हे केवळ क्रेब्स सायकल या प्रक्रियेदरम्यान तयार होत असतो. तर एकूण ऑक्सिश्वसनाचा विचार केला तर 38 ATP तयार होत असतात, ओके. सो त्यामुळे जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि TCA अर्थात TCA सायकल ज्याला हॅन्स क्रब यांनी शोधले असं एकंदरीत या ठिकाणी दिलेलं आहे. जे विधान आहे त्या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो कारण 1937मध्ये, ओके. सो 1937मध्ये हॅन्स ॲडॉल्फ क्रेब्स यांनी ही जी काही TCA सायकल आहे ज्याला आपण ट्रायकार्बोलिक, ओके. सो ट्रायकार्बोलिक ॲसिड सायकल, ओके. सो ॲसिड सायकल म्हटलं जातो, ओके. सो हे TCA सायकल यांनी शोधून काढलेलं आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी जे विधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो, ओके. सो जे विधान आहे ते योग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो अयोग्य आहे विधान आणि विधान असणारा पर्याय क्रमांक 3 फक्त ओके. बाकी जे काही विधान आहे ते योग्य आहे. पहिला टप्पा ग्लायकोलिसिसचा असतो. दुसरा जो विधान आहे ते एकंदरीत ऑक्सिजन उपलब्ध असल्यास क्रेब्स सायकल सुरू होतो का? सो देखील योग्य आहे. आहे TCS सायकल हॅन्स क्रेब यांनी शोधून काढले. सो 1937मध्ये हॅन्स क्रेब यांनी TCS ट्रायकार्बोलिक ॲसिड सायकल शोधून काढले ज्याला सायट्रिक ॲसिड सायकल देखील म्हटला जातो. सो फक्त या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे
वनस्पतींच्या संप्रेरकासंदर्भाने ओके प्लांट हार्मोन संदर्भाने प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळ पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? झियाटिन, ऑक्झिन, जिब्बरलिन, इथिलिन. हे देखील मागील वर्षीचा PYQ मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो कुठले वनस्पती संप्रेरक फळ पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? थोडक्यात फळ पिकवण्याशी निगडीत कुठला प्लांट हार्मोन आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. झियाटिन, ऑक्झिन, जिब्बरलिन की इथिलिन. ओके, सो मागच्या स्लाईडमध्ये आपण सविस्तर बघितलेलं होतं. सो या ठिकाणी जे इथिलिन हा जो काही विधान आहे किंवा पर्याय दिलेला आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त ड. ओके, इथिलिन. इथिलिन हा वनस्पतीचा वाढ, विकास, जैविक आणि अजैविक तणांना प्रतिसाद देण्यामधील असंख्य प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी ओळखला जाणारा एकमेव वनस्पती संप्रेरक आहे. ओके, सो थोडक्यात काय तर नैसर्गिकरित्या आढळणारा एकमेव वनस्पती संप्रेरक म्हणून याला ओळखला जातो. इथिलिन फळ पिकवणे आणि अवयवांचा विघटनावर थोडक्यात पेशी विभाजनामध्ये होणाऱ्या परिणामासाठी ओळखला जातो. सो शेती क्षेत्रामध्ये अर्थात जे काही फळबागा वगैरे असतात तर त्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोनातून या इथिलिन या संप्रेरकाला विशेष महत्त्व दिले जातो आहे. ओके, सो फळे पिकवण्यासाठी जी काही हार्मोन्स आहेत ती रिस्पॉन्सिबल कुठली असते तर ती आहे इथिलिन. ओके, सो पर्याय क्रमांक 4 फक्त ड या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. ओके, सो या ठिकाणी मागच्या स्लाईडमध्ये आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर या ऊर्जेत करतात. ओके, सो प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे. तर या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कशात करतात असा प्रश्न आहे. यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणुऊर्जा, विद्युत ऊर्जा. ओके, आता प्रकाश संश्लेषण म्हणजे या प्रक्रियेमध्ये वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून साखरेच्या स्वरूपात अर्थात ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये ऑक्सिजन आणि ऊर्जा तयार करत असतात. ओके, सो ऑक्सिजन आणि ऊर्जा तयार करत असतात. ही एक रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. ओके, सो लक्षात ठेवा ही प्रक्रिया कुठली ओळखली जाते तर रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणारी. सौर ऊर्जेचे रूपांतर कशात करत असते तर रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असते आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कुठल्या ऊर्जेत करतो तर रासायनिक ऊर्जेमध्ये. ओके, सो या ठिकाणी जे फॉर्म्युला आहे ते दिलेलं आहे. ओके, 6CO2 प्लस 6H2O त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये केलं जातं आहे. ओके, C6H12 आणि O6 प्लस 6O2. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे फॉर्म्युला आहे फोटोसिंथेसिस झाल्याच्या नंतर त्या संदर्भात दिलेलं आहे. सो आपण हे सिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आपण बघितलेलं आहे. ओके, डार्क रिॲक्शन, लाईट रिॲक्शन, डार्क रिॲक्शन. ओके, सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. अ. तांदळावरील खैरा रोग जस्त अर्थात झिंक या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो. ब आहे पावडरी मिल्ड्यू हा गव्हावरील रोग जमिनीवरील पालाशा किंवा पोटॅशियमचा अभावामुळे होतो. ओके, सो राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो तांदळावरील खैरा रोग झिंक या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो. आणि ब दिलेला आहे पावडरी मिल्ड्यू हा गव्हावरील जो रोग आहे तो जमिनीच्या पालास अर्थात पोटॅशियमचा अभावामुळे होतो. सो कुठलं विधान या ठिकाणी योग्य आहे. आता पिकांना लागणारे वेगवेगळे रोगांसंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता. खैरा जो रोग आहे तो एकंदरीतच तांदळावरील किंवा ज्याला आपण भात शेती संदर्भाने एक भाताला लागणारी पीक म्हणून ती जी काही रोग आहे खैरा रोग ती ओळखली जाते. झिंकच्या कमतरतेमुळे खैरा रोग उद्भवत असतो. ओके, सो विशेषतः तांदळावर किंवा भात शेतीमध्ये हे खैरा रोग झिंकच्या कमतरतेमुळे जे पानं आहेत ते पानं हे तपकिरी ठपके. ओके, सो धुळीचे ठपके तयार होतात आणि नेफ्रोसिस प्रक्रिया त्या ठिकाणी किंवा नेफ्रोसिस होऊन ते तयार झालेले असतात. ओके, त्याच्यानंतर आहे पावडरी मिल्ड्यू. ओके, सो पावडरी मिल्ड्यू एक बुरशीजन्य किंवा कवकजन्य हा रोग आहे. वनस्पतीच्या विस्तृत श्रेणीवर परिणाम करत असतो. एरिसिफेल्स क्रमातील ॲस्कोमायसेट बुरशीचा जे काही प्रभाव आहे किंवा जे कारक बुरशी म्हणू शकतो किंवा कारक घटक कुठला या पावडरी मिल्ड्यू गव्हावरील जे रोग आहे ते कुठल्या बुरशीमुळे होतो तर ॲस्कोमायसेट बुरशी
या बुरशीमुळे जे काही पावडरी मिल्डू रोग आहे ती होत असतो. याच्यामध्ये आपल्याला कोंब, पर्ण, देठ आणि फुलांवर हे जे काही बुरशी आहे ते हल्ला करीत असतात आणि जे परिपक्व ऊतींवर ते वसाहत करून ती वनस्पती किंवा त्या प्लांट्सला हानी पोहोचत असतात आणि एकंदरीत जे ऊती आहे ते डिस्ट्रॉय करण्याचे कार्य यामध्ये ही बुरशी करत असतात. ओके, सो आस्कोमायसेट बुरशी, पावडरी मिल्डू. ओके, सो एक बुरशीजन्य रोग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रामुख्याने पोडोस्पेरा झॅन्सी या बुरशीमुळे पावडरी फफुंदी, त्याला फफुंदी देखील म्हटलं जातो, खरबूज, क्वॅस, काकडी, ओके, लौकी, त्याच्यानंतर टरबूज आणि भोपळ्यासह सर्व पालेभाज्यांमध्ये संक्रमित होत असतात. ओके, विशेषतः फळभाज्यांमध्ये संक्रमित होण्याचं कार्य या पावडरी मिल्डू या रोगाचं होतं. सो या ठिकाणी अविधान दिलेलं आहे. तांदळावरील खैरा रोग झिंक या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. सो आपण बघितलेला आहे, खैरा रोग हा झिंकच्या कमतरतेमुळे होतो. सो या ठिकाणी योग्य आहे. त्याच्यानंतर ब दिलेला आहे, पावडरी मिल्डू हा गव्हारी रोग जमिनीवरील पालाशा अर्थात पोटॅशियमचा अभावामुळे होतो का? सो ब या ठिकाणी चुकीचं आहे, कारण ते बुरशीजन्य आजार आहे किंवा बुरशीजन्य रोग आहे, त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. फक्त या ठिकाणी योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो? लोह, मॉलिब्डेनम, कोबाल्ट, बोरॉन. ओके, सो कुठल्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे केवडा रोग किंवा डाउनी मिल्डू? ओके, सो या आधीच्या स्लाईडमध्ये आपण पावडरी मिल्डू बघितलेला आहे, डाउनी मिल्डू. सो डाउनी मिल्डू अशा स्वरूपामध्ये जे काही वनस्पतीचे पानं आहेत ती असं पिवळसर होताना दिसून येतात. सो बुरशीजन्य आजार किंवा बुरशीजन्य जीवाणूमुळे हे जे काही डाउनी मिल्डू देखील दिसून येतो. सोबतच काही वेळा ते लोह या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे देखील आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवायचं, डाउनी मिल्डू किंवा पावडरी मिल्डू हे बुरशीजन्य आजार आहेत किंवा कवकजन्य आजार आहेत, मात्र काही वेळा खनिज द्रव्याच्या अभावामुळे आणि विशेषतः लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे, फेरस या खनिज द्रव्याच्या अभावामुळे ते दिसून येतात. ओके, सो या ठिकाणी इसेन्शियल प्लांट्स न्यूट्रिशन दिलेले आहे, ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. इसेन्शियल प्लांट न्यूट्रिशन 17 प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये फ्रेमवर्क एलिमेंट हे घटक आणि मिनरल एलिमेंट अशा 2 प्रकारांमध्ये ते डिवायडेशन केलं जातं. जे फ्रेमवर्क एलिमेंट असतात ते डायरेक्ट पाणी किंवा हवेतून ते म्हणजे वनस्पती असतात ते ऑब्झर्व करत असतात. ओके, सो ते ग्रहण करत असतात. कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन जे काही एलिमेंट्स आहेत ते डायरेक्ट पाणी किंवा वायूतून किंवा हवेतून ते घेत असतात. तर मिनरल एलिमेंट सॉईलच्या फॉर्ममध्ये किंवा सॉईली फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतात, ज्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट, मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट्स. ओके, बृहत पोषक तत्वे आणि सूक्ष्म पोषक तत्वे असे दोन विभागामध्ये त्याचे डिवायडेशन केलं जातं. सो बृहत पोषक तत्वे अर्थात मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये प्रायमरी न्यूट्रियंट्स आणि सेकंडरी न्यूट्रियंट्स हे देखील त्याच्यामध्ये डिवायडेशन केलं जातो आहे. ओके, सो मॅक्रोन्यूट्रियंट्स अर्थात बृहत पोषक तत्वे 6 प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये 3 प्रायमरी न्यूट्रियंट्स प्राथमिक पोषक तत्वे आणि दुय्यम पोषक तत्वे असे 3 या ठिकाणी डिवायडेशन झालेले आहे. प्रायमरी न्यूट्रियंट्स किंवा प्राथमिक पोषक तत्वे याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि पोटॅशियम. ओके, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम आपण खतांमध्ये विशेषतः NPKचा वापर करत असतो एकंदरीतच उत्पादन वाढवण्यासाठी. ओके, शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी या प्रायमरी न्यूट्रियंट्सचा वापर केला जातो. सो त्याला प्रायमरी न्यूट्रियंट्स म्हटलं जातो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. तर सेकंडरी न्यूट्रियंट्स आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. ओके, सो यांना सेकंडरी न्यूट्रियंट्स म्हटलं जातं. आणि हे 6 न्यूट्रियंट्स मॅक्रोन्यूट्रियंट्स या घटकांतर्गत येतात. त्याच्यानंतर आहे मायक्रोन्यूट्रियंट्स. ओके, मायक्रोन्यूट्रियंट्स ज्याच्यामध्ये 8 मायक्रोन्यूट्रियंट्सचा समावेश होतो. सूक्ष्म पोषक तत्वे ज्याच्यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नीज, आयरन, बोरॉन, मॉलिब्डेनम, त्याच्यानंतर क्लोरीन आणि निकेल. ओके, सो 8 प्रकारचे जे काही मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने इसेन्शियल जे काही प्लांट न्यूट्रिशन आहे त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सो पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो? तर लोह. ओके, आयरनचा अभावामुळे हे होत असतं. सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास सुक्रोजचे पाण्याबरोबरच संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणामध्ये कुठले मिश्रण तयार होतं, असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ग्लुकोज आणि रायबोज,
फ्रुक्टोज आणि रायबोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज आणि फ्रुक्टोज. ओके, सो या ठिकाणी माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज संदर्भाने दिलेलं आहे. आणि आपल्याला सुक्रोजचे विचारलं गेलेलं आहे की सुक्रोजचे पाण्याबरोबर पृथक्करण झाल्यास कुठले दोन जे मिश्रण आहे ते समप्रमाणामध्ये तयार होतात. तर लक्षात ठेवायचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या सुक्रोजच्या पृथक्करण झाल्याने, पाण्यासोबत पृथक्करण झाल्याने ते वेगवेगळे होत असतात. ओके, सो हे मिश्रण तयार होत असतो फ्रुक्टोज आणि ग्लुकोज. सो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. माल्टोजमुळे किंवा माल्टोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन जेव्हा पृथक्करण होते तर त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये ग्लुकोज आणि ग्लुकोज. ओके, सो ग्लुकोज आणि ग्लुकोज तयार होत असतो. सो ग्लुकोजचे रेणू तयार होत असतात. लॅक्टोजपासनं गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. ओके, सो लॅक्टोज या घटकाचे पाण्याबरोबर संयोग होऊन जर पृथक्करण झालं तर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज तयार होतो. ओके, आपल्याला सुक्रोजच्या बाबतीत विचारलं गेलेलं आहे. सो फ्रुक्टोज आणि ग्लुकोज. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सुक्रोज ज्याचा एक रेणू ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या 2 मोनोसॅकराइडपासून बनलेले असतात. ओके, सो जर या सुक्रोजचे विघटन केले तर आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपल्याला मिळत असतो. सर्वप्रथम जे काही शोध आहे, सुक्रोज शब्द कोणी दिला असा प्रश्न विचारलेला असेल तर विल्यम मिलर यांनी 1857 दिलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे लॅक्टोज किंवा दुधातील जे साखर असतात, शर्करा, तर त्याचे जर आपण विघटन केलं तर त्याच्यामध्ये गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज हे जे काही सब युनिट्स आहे किंवा मोनोसॅकराइड्स आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे माल्टोज, डायसॅकराइड आहे. यामध्ये 2 मोनोसॅकराइड सब युनिटने बनलेले असतात. ओके, सो 2 ग्लुकोजचे रेणू यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सो 2 ग्लुकोजचे रेणू या माल्टोजमध्ये असतात. अशा पद्धतीने आपण ग्लुकोजच्या संदर्भाने किंवा सुक्रोजच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो असे 15 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण वनस्पती श्वसन, त्याच्यानंतर आहे प्रकाश संश्लेषण, त्याच्यानंतर वनस्पती वर्गीकरण, संप्रेरके आणि या ठिकाणी आपण जे काही प्लांट न्यूट्रियन्स आहेत. ओके, सो प्लांट न्यूट्रियन्स देखील बघितलेलं आहे. सो असे 15 प्रश्न या ठिकाणी आपण बघितलेले आहे. ओके, सो लेक्चर आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, काय करायचं ते करा. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.